श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 43. दयाळनाथ स्वामी मसुरीला पोहोचले. तेथून हिमालयाचं विहंगम दृश्य दिसत होतं. अनेक लहान मोठ्या पर्वतांच्या रांगा समोर दिसत होत्या. पर्वतांच्या पायथ्याशी घनदाट अरण्य. या पर्वतांचा वरचा भाग हा शुभ्र हिमराशींनी झाकलेला आहे आणि खालच्या अर्ध्या भागामध्ये सावळ्या रंगाची हिरवी छटा असलेली घनदाट झाडी आहे. पर्वतांचं वरचं अंग पांढरशुभ्र धवल असं आहे आणि खालचं अर्ध अंग हे घनश्याम वर्णाचं आहे. हे दृश्य पाहिल्यावर दयाळनाथ स्वामींना वाटलं, भगवान गोपाळकृष्णांच्या विराट मूर्तीचं दर्शनच घडतंय. जणू सर्व देव देवतांचं हिमालयामध्ये एकत्र संमेलन भरलंय आणि त्यांच्या मधोमध भगवान गोपाळकृष्णांची विराट मूर्ती उभी आहे. हिमालयात केवळ गढवालचे लोक राहतात असं नाही, देशाच्या इतर भागातून येऊन इथं स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही खूप आहे. यवन राज्यकर्त्यांनी धर्मांतराची सक्ती करताच हजारो लोक धर्म वाचवण्यासाठी रातोरात घरदार सोडून पळून इथं आले. डोंगर कपारीत जागा पाहून स्थायिक झाले. तसंच राज्यकर्त्यांची गैरमर्जी झाल्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक जण इथे पळून आले. हिमालय पर्वतानं त्यांना आसरा दिला. दुर्गम भागात अशा लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्या आहेत. त्या तुरळक वस्त्या सोडल्या तर बाकी मात्र जंगलच आहे. उंच उंच वृक्ष, वेली. रात्र काढायची म्हटली तर सुरक्षित आसरा मिळणं कठीण. पहाड चढणं उतरणं चाललं होतं. चालण्याचे खूप श्रम व्हायचे. एक पहाड चढायचा, प्रचंड चढण. कुठेही न विसावता तो भला पहाड चढून गेलं की पुन्हा खाली उतरण आणि पुन्हा चढण, असा हा प्रवास चालला होता. भोवतीचं निसर्ग सौंदर्य पाहून गोविंद स्वामी आणि दयाळनाथ स्वामींचा आनंद वाढतच चालला होता. उत्तरखंडाची यात्रा सुरू करताना हरिद्वारचा एक माहितगार साधू दयाळनाथ स्वामींना म्हणाला, बद्रिकाश्रम एक महान आणि पवित्र तीर्थक्षेत्र यात शंका नाही, पण पहाडावरचा तो भयानक मार्ग पायाखाली तुडवायला लागलं म्हणजे त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची इच्छा मात्र हळूहळू लोप पावते. अनेक लोकांची अशी अवस्था होत असली पाहिजे, पण दयाळनाथ स्वामींची अवस्था अगदी उलट झाली. पुढे पुढे जाण्याची इच्छा अधिकाधिक प्रबळ होत गेली. पुढे पुढे जाण्याची इच्छा अधिकाधिक प्रबळ होत गेली. देवतात्मा हिमालयाच्या भव्य विराट पवित्र दर्शनानं ते विस्मयचकित होत गेले. उंच शिखर समोर पाहिली की त्यांच्या पलीकडे काय असेल हे पाहण्यासाठी ते अतिशय उतावीळ होत. जसजसे पुढे जात तसतशी नवी सौंदर्य दृश्य दिसत. त्यांचं मन आणि प्राण हरपून जायचे. हिमालयाच्या अलौकिक प्रभावानं ते मोहून गेले. म्हणूनच कठीण वाटचालीचे कष्ट सोसावे लागले तरी त्यांचं अवसान खचलं नाही, हातपाय गळले नाहीत. उलट उलट दर वेळेला त्यांचं हृदय श्रद्धेनं, साहसानं, उत्साहानं भरून यायचं. थंडी अतिशय दारुण होती. पहाडाची चढाई अतिशय कठीण, मेहनतीची. त्यामुळे असल्या दारुण थंडीतही गोविंद स्वामी आणि दयाळनाथ स्वामी दोघंही घामाने ओलेचिंब होऊन जायचे. पण नगाधिराज हिमालयाची सुंदर दृश्य आणि अपरंपार गांभीर्य अनुभवलं की प्रवासाचा क्षीण तर नाहीसा व्हायचाच, शिवाय हृदयही आनंदाने उत्साहाने भरून यायचं. हा पर्वत चढायला आपण मुळीच कष्ट घेतले नाहीत असं मनाला वाटायचं. श्रीराम समर्थ श्रीराम.